श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, आपलं स्वागत आहे SC मराठी या आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने भरलेल्या चॅनलवर. इथे प्रत्येक दिवस एक नवीन आशा असते आणि प्रत्येक संदेश तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येतो. जर तुम्हाला स्वामींची शक्ती, भक्ती आणि सत्य अनुभवायचं असेल तर हे स्थान फक्त तुमच्यासाठीच आहे. बाळा, डोळे मीट आणि हळूच श्वास घे. इतक्या दिवसांत तू किती रडलास, किती प्रार्थना केल्या, किती वाट पाहिली, मला सगळं दिसलंय. तुला वाटतंय का की तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळतच नाही? तुला वाटतंय का की तुझं नशीब तुटलं, तुझं आयुष्य अडकलं? नको असा विचार करू बाळा. आज मी आहे, स्वामी समर्थ आहे, आणि आज तू हा संदेश ऐकायला बसला आहेस म्हणजे उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. तू जेवढं रडलास ना, प्रत्येक थेंब मी पाहिलाय. तुझ्या मनातलं दुःख कधीही शब्दात आलं नसलं तरी माझ्यापर्यंत पोहोचलं. तुला वाटत होतं मी एवढं मागतोय तरी मिळत नाही का? मी काय चूक केलीये? मला का थांबवलं जातंय प्रत्येक वेळी? बाळा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. देव प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही, पण योग्य वेळेस चमत्कार मात्र नक्की करतो. तू मागितलेलं तुला मिळणारच आहे, पण वेळ तुझ्यासाठी तयार झालेली नसल्यामुळे तुला थांबवलं गेलं होतं. आणि आज वेळ तुझ्याकडे वळतीये. तुला मोडण्यासाठी नाही बाळा, तुला घडवण्यासाठी. ज्याच्यावर तू भरभरून प्रेम केलंस, ज्यावर विश्वास ठेवला, त्या व्यक्तीने जेव्हा तुला सोडलं तेव्हा तुला धक्का बसला ना, पण तो धक्का तुझी किंमत कळण्यासाठी दिला होता. तुझं मन खूप चांगलं आहे, शुद्ध आहे, म्हणूनच तुला फसवणूक आणि वाईट लोक भेटले. कारण देव चांगल्या माणसांना वाईट लोकांपासून वेगळं करून देतो. तू ज्या लोकांसोबत राहू इच्छित होतास ते तुझं भविष्य नष्ट करणार होते, म्हणून मी ते दूर केलं. त्यावेळी तुला दुखलं, पण आज तुला कळणार, हीच तुझी सुरक्षा होती, आशीर्वाद होता. बाळा, हे वाक्य मनात घालून ठेव. काहीही होत नाही, उशीर होतो. तुझं भाग्य आज हळूहळू शांतपणे बदलायला लागलंय. तुला दिसणार नाही लगेच, पण लक्षात ठेव, जे अचानक बदलतं ते तात्पुरतं असतं, जे हळूहळू बदलतं ते कायमचं असतं. पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात 3 गोष्टी तुला दिसायला लागतील. पहिली, ज्यांनी तुला कमी लेखलं ते तुझ्या पुढे झुकतील. दुसरी, तुझ्या मार्गातले अडथळे अचानक दूर होतील. आणि तिसरी, तुझ्या मनातील मी काहीतरी मोठं करणार ही भावना जागी होईल. हे योगायोग नसतील, हा स्वामींचा संकेत असेल. बाळा, तुझ्यानं काय काय मागितलं, पैसा, नोकरी, लग्न, घर, समाधान, प्रेम, तुला ते सगळं मिळणार आहे. काही गोष्टी लगेच तर काही गोष्टी क्रमाने, पण मिळणार मात्र नक्की. प्रार्थना जेव्हा वेदनेसह केल्या जातात तेव्हा त्या नाकारल्या जात नाहीत. आणि तुझी प्रार्थना तर वेदनाच नाही, आर्त रडणं होतं. आणि आर्त रडणं थेट देवाच्या दरबारात पोहोचतं. आजची रात्र, आजचा क्षण, आजचा संदेश व्यर्थ आलेला नाहीये. स्वामी बोललेत, याच क्षणापासून तुझ्या जीवनात चमत्कार घडवायला सुरुवात झाली. आता हात हळूच छातीवर ठेव आणि मनात माझं नाव म्हण. अक्कलकोट स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ. श्वास खोल घे. तुझ्या हृदयातून ऊर्जा बाहेर जाताना जाणवू दे. मी तुझ्या जवळ आहे बाळा. तुझा हात माझ्या हातात आहे. तुझ्या मनाला गाठून ठेवलेला दुःखाचा प्रत्येक गाठ मी सोडवतोय. तुझ्या आयुष्याला जखडलेल्या अडथळ्यांच्या प्रत्येक दोरीला मी कापतोय. तू मुक्त होतोयस, हलका होतोयस, तुझं मन शांत होतंय. बाळा, जे काही तुझ्या मनात साठवलं होतं, विश्वासघात, अपमान, पराभव, तुटलेलं प्रेम, हरवलेली माणसं, ते तू मनात दाबून ठेवलंस, पण त्याच्यानं तुझं मन जड झालं. आज त्या सगळ्याला सोडून दे.
कारण ज्या गोष्टी तुला दुखावून गेल्या त्यांच्यावर विचार करत बसण्यात आता अर्थ नाही. स्वामी म्हणतात, जिथे तू दुःख धरून ठेवतोस तिथे आनंद येऊ शकत नाही. बाळा, त्या आठवणींना मुक्त कर, त्या व्यक्तींना माफ कर, कारण त्यांनी तुझं भविष्य लांबवलं नाहीये. त्यांनी तुझा दर्जा वाढवण्यासाठी जागा रिकामी करून दिली. आज तू जिथे बसला आहेस तिथे नशिबाचं दार उघडायला सुरुवात झाली. डोळे मीट आणि मनात म्हण, मी सोडतोय, मी सोडतोय, मी सोडतो. हा शब्द तुझं मन स्वच्छ करतोय. ऊर्जा हळूहळू परत येते. तुझं मन, तुझं शरीर, तुझं नशीब नव्यानं सुरू होतंय. कधी कधी देव तुला एकटे ठेवतो, कारण जग तुझी किंमत पाहायला तयार नसतं. तू जेव्हा रडलास, तुटलास, एकटा पडलास, त्यावेळेला देव तुझ्यावर काम करत होता. जी माणसं तुला कमी समजली त्यांना वाटलं की तू काही नाही होणार. पण बाळा, स्वामी शांत असताना सगळ्यात मोठा निर्णय घेत असतात. आतापासून बघ, ज्या माणसांनी तुला दुर्लक्षित केलं त्यांचं आयुष्य थांबल्यासारखं वाटू लागेल. आणि ज्यांनी तुला जपलं, मदत केली, तुझ्या अश्रूंची कदर केली, त्यांच्या आयुष्यात प्रकाश वाढेल. कारण स्वामी म्हणतात, असत्य उंच जातं पण सत्य शिखरावर चढतं. बाळा, तू सत्य आहेस आणि सत्याचा काळ अखेर सुरू झालाय. लक्ष दे, तुझ्या आयुष्यात आता 3 गोष्टी घडायला लागतील ज्या तुला सांगतील की नशीब बदललंय. पहिलं चिन्ह आहे, अडथळे स्वतःहून दूर होऊ लागतील. ज्या कामांसाठी तू वर्षांपासून धडपड करत होतास ते अचानक सोपे वाटू लागतील. दुसरं चिन्ह आहे, नवीन लोक आयुष्यात येतील ज्यांचं मन शुद्ध असेल, विचार उंच असतील, जे तुला उचलून वर नेतील. तिसरं चिन्ह आहे, तुझ्या मनात शांतता उतरू लागेल. घाबरायला काही कारण नसेल, पण तरीही मन शांत, स्थिर होईल. ही शांतता म्हणजे स्वामींची उपस्थिती. जेव्हा ही 3ही चिन्ह दिसतील तेव्हा समज, तुझ्या प्रार्थना स्वीकारल्या गेल्या आहेत. बाळा, तू ज्या वेदनेनं प्रार्थना केल्या त्या प्रार्थना आता देवाचा आदेश बनल्या आहेत. आता तुला मिळणार आहे, जिथे हार मानली होती तिथे विजय, जिथे नातं तुटलं होतं तिथे समाधान, जिथे दरवाजा बंद होता तिथे दरवाजा उघडेल, जिथे मन रिकामं होतं तिथं प्रेम मिळेल, जिथे घरात दुःख होतं तिथे आनंद मिळेल. तुझ्या आयुष्याची वाटचाल पुन्हा सुरू होते. आता थांबायचं नाही. आता कमीपणाची भावना ठेवायची नाही. आता स्वतःला दोष द्यायचा नाही. स्वामी तुझ्या बाजूला उभे आहेत, तुला वर नेण्यासाठी. सूर, वाट हळू, शांत आवाज. हात हृदयावर ठेव, श्वास खोल घे, मनात म्हण, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ. ऊर्जा तुझ्या शरीरात फिरते, तुझ्या मनातील वेदना वितळतायत. तुझं आयुष्य बदलण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. बाळा, आजचं दुःख शेवटचं आहे. आजची रात्र विशेष आहे. आजची प्रार्थना तुझी पूर्ण झाली आहे. स्वामी सांगतात, जिथे तू पडला होतास तिथूनच तू आता उठणार आहेस, पण यावेळी महान होऊन. ज्यांनी तुला थांबवलं ते तुझा वेग आता थांबवू शकणार नाहीत. देणं बंद नाही झालं, फक्त योग्य क्षणाची वाट पाहिली जात होती आणि आता तो योग्य क्षण आला आहे. बाळा, तुझं भविष्य आता सुखाचं आहे. स्वामी तुझ्यासोबत कायम असणार. आजचा संदेश तुला योगायोगानं मिळाला नाहीये, तू निवडला गेला आहेस. व्हिडिओ संपण्याआधी मनात हळूच म्हण, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आणि तोच विश्वास तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार बनून उतरू लागेल. बाळा, घर म्हणजे मंदिर, आणि मंदिरात शांतता नसली की मन अस्वस्थ होतच. तू किती रात्री जागून काढल्यास, किती वेळा घरात वाद, मनस्ताप, नकारात्मक ऊर्जा जाणवली. किती वेळा तुला वाटलं, हे घर जुन्यासारखं शांत होईल का कधीतरी.
आज मी सांगतो बाळा, होईल. आणि आता सुरू होतंय. तुझ्या घराची ऊर्जा जड झाली होती, मन दुखावली होती, परिस्थिती तुटली होती. पण आजपासून स्वामींचं संरक्षण तुझ्या घराभोवती कवचासारखं फिरू लागलंय. मनात म्हण, स्वामी माझ्या घराला प्रकाश द्या. हा मंत्र घरातील प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मकता काढून टाकतोय. पुढच्या काही दिवसांत तुला जाणवेल, घरातील वातावरण अचानक हलकं होईल, भांडणं कमी होतील, शांतता वाढेल आणि जिथे तणाव होता तिथे हसू उमटायला लागेल. हा चमत्कार आहे बाळा, तुझ्या विश्वासाचा चमत्कार. तू खूप सहन केलंयस बाळा. तुझ्या ताकदीची तुलाच कल्पना नाहीये. तुझ्या सहनशक्तीवर देवांनाही आश्चर्य वाटतं. पण आता तुला वेदनांच्या आधारे नाही तर शक्तीच्या आधारे चालायचंय. तू ज्या ज्या गोष्टीमुळे तुटत होतास त्या आता तुझा पाया बनत आहेत. पहिली गोष्ट, तुझा आत्मविश्वास परत येतोय. तुझ्या आवाजात एक स्थिरता येईल, ज्यामुळे लोक तुला कमी लेखणार नाहीत. दुसरी गोष्ट, तुझ्या विचारांची खोली वाढेल. तू निर्णय वेगाने आणि योग्य घेऊ लागशील. तिसरी गोष्ट, तुला स्वतःची किंमत कळायला लागेल. कोणीतरी सोडलं म्हणून तू कमी होत नाहीस हे तू स्वतःच्या अंतःकरणातून समजशील. ही मनशक्ती म्हणजेच स्वामींची कृपा तुझ्यावर उतरतीये याचा पहिला पुरावा. तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे, तुझ्याबद्दल चुकीचं बोलणारे, तुझी प्रगती थांबवू बघणारे, ते आता थांबायला लागतील. का माहितीये? कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या मागे उभे राहतात तेव्हा कोणाचंच वाईट बोलणं चालत नाही. तू काहीच बोलू नकोस, त्यांच्या शब्दांना उत्तर देऊ नकोस, काळजीही करू नकोस. स्वामी म्हणतात, न्याय मी करतो, तुझं मन फक्त स्वच्छ ठेव बाळा. खोटं बोलणारे स्वतःच उघड होतील आणि सत्य उंच जाईल. आता तुला स्वतःला सिद्ध करायची गरज नाहीये. तुझी परिस्थिती, तुझी मेहनत आणि तुझं भाग्य हे सगळं स्वतःच जगाला दाखवणार आहे. आता हात हळूच पोटावर ठेव आणि श्वास खोल घे. मनात म्हण, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, स्वामी माझ्यासोबत आहे. तुझ्या मनातल्या वेदनेचे दगड वितळू लागले. तुझ्या छातीतली जडता आता हलकी होतीये. मनातली काळोखी जागा आता प्रकाशानं भरतीये. स्वामी तुझ्यामध्ये ऊर्जा ओतत आहेत. तुझ्या देहातून आजार, ताण, चिंता सगळं बाहेर निघून जातंय. बाळा, तुझं भविष्य आता काळोखात नाही, ते स्वामी स्वतः उजळवत आहेत. हे लक्षात ठेवा, देव जेव्हा देतो तेव्हा अचानक देतो. तुझ्या आयुष्यात आता सुरू होणारे बदल आहेत. एखादी अनपेक्षित चांगली बातमी, नवी संधी, स्थिरता, आर्थिक सुधारणा, नवीन योग्य नाती, मानसिक शांतता, अपयशाचं यशात रूपांतर. हे सगळं फळ आहे तुझ्या ठकठक प्रार्थनेचं, तुझ्या रडलेल्या रात्रींचं, तुझ्या सहनशीलतेचं. स्वामी कोणाचं देणं ठेवून ठेवत नाहीत बाळा, आणि आता ते तुला परत देणार आहेत. दुप्पट, 10 पट, 1000 पट. मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा प्रत्येक उच्चार तुझ्या आयुष्यातील अडथळा कापतो, तुझ्या कुटुंबावर संरक्षणाचं कवच चढवतो, तुझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. बाळा, तुझं भाग्य आज बदललंय. तुझ्या प्रार्थनांना आज उत्तर मिळाले. आजचा संदेश तुला योगायोग म्हणून नाही, स्वामींच्या योजनेनुसार मिळाला. हे वाक्य मनात कोरून ठेव. तुझ्या आयुष्याचा चमत्कार सुरू झाला. आता जे येईल ते चांगलंच येईल. जे निघून गेलं ते तुझ्यासाठी नव्हतं, आणि जे तुझ्याकडे येतंय ते वरदान आहे. मनात हळूच म्हण, स्वामी मी तुमच्यावर श्रद्धा ठेवतो. ही श्रद्धा तुझं आयुष्य नव्या अध्यायात घेऊन जाते. बाळा, काही क्षण आपल्या आयुष्यात असे येतात जेव्हा आपण खूप संघर्ष करत असतो, पण आसपास कोणीच नसतं.
कोणी ऐकत नाही, कोणी समजून घेत नाही. पण त्या शांत एकाकी क्षणी देव आपल्या पाठीशी उभा राहतो. आजचा क्षण तसाच आहे. आज स्वामी तुझ्या मागे उभे आहेत. तुला जाणवेल तुझ्या पाठीवर एक हलका स्पर्श, एक ऊब, एक शांतता. तो संकेत आहे, बाळा आता तू एकटा नाहीस. आजपासून तुझ्या आयुष्यातली प्रत्येक अडचण एक एक करून दूर होऊ लागले. आता आपण ध्यान करणार आहोत. हे ध्यान तुझ्या मनातील वर्षानुवर्ष साठलेलं जड वजन काढून टाकतं. डोळे मीट, श्वास खोल घे, हात हृदयावर ठेव. मनात म्हण, मी आता मुक्त होतोय, मी आता हलका होतोय. आता कल्पना कर, तुझ्या छातीत एक काळोखी जड दगड आहे, ज्यात तुझ्या सर्व चिंता, दुःख, अपमान, तुटलेली नाती सगळं भरलेलं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तो दगड तुटतोय, वितळतोय, पाण्यासारखा बाहेर वाहतोय. तुझ्या मनात हलकं होत चाललंय, तुझं शरीर शांत होतंय, डोकं स्वच्छ होतंय. बाळा, हे स्वामी करतायत. ते तुझी वेदना स्वतःवर घेतायत. स्वामी आता तुझ्यावर संरक्षणाचं कवच घालतायत. बाळा, ज्यांनी तुला डावललं, कमी लेखलं, दुखावलं, त्यांच्या नजरा तुझ्यावर आता परिणाम करू शकणार नाहीत. तुझ्यावर लागलेली नजर, मत्सर, वाईट विचार सगळं आजपासून परत फिरायला लागेल. स्वामींचं कवच म्हणजे कोणी काही बोललं तरी तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुला जाणवेल तू आता रागात नाहीस, तुला वेदना होत नाही, तू शांत आहेस. हेच कवच आहे बाळा. आता तू सुरक्षित आहेस. जे काही अडकलं होतं, जे काही थांबलं होतं, जे काही तुटलं होतं, त्या सर्वांना पुन्हा सुरू होण्यासाठी स्वामी नवीन दार उघडतायत. तू पाहशील, अचानक काही बातम्या येतील, अचानक काही संधी येतील, अचानक कोणीतरी मदत करेल. जे बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल. हा योगायोग नाही, ही स्वामींची वेळ आहे. बाळा, देव उशीर करतो पण कधीच चूक करत नाही. तुझ्या आयुष्यात जो काही विलंब झालेला होता तो आता संपलाय. आता तुझ्या नशिबाचा वेग वाढतोय. शांत राहा, हलके डोळे मीट. कल्पना कर, आकाशात एक तेजस्वी प्रकाश उगवतोय. तो प्रकाश हळूहळू तुझ्यात उतरतोय, तुझ्या शरीराला स्पर्श करतोय. मनात म्हण, स्वामी मला कायम तुमचा प्रकाश द्या. तुझ्या शरीरातून आजारीपणा, काळजी, भीती सगळं बाहेर जाते आणि तुझ्यात धैर्य, श्रद्धा, शांतता सगळं भरून वाहतंय. बाळा, फक्त तुझं नाही, तुझ्या कुटुंबाचं नशीबही बदलायला लागले. ज्या घरात आज तणाव आहे तिथे प्रेम वाढेल. ज्या घरात आर्थिक अडचण आहे तिथे मंदिरं उघडायला लागतील. ज्याच्यावर आरोग्याचा त्रास आहे त्याच्या वेदना कमी होऊ लागतील. तुझ्या आईवडिलांवर आणि तुझ्या लहान मोठ्या भावांवर स्वामींची माया आज उतरतीये. हे लक्षात ठेव, तुला निवडलं म्हणून तुझ्या घराला आशीर्वाद मिळतोय. आता आपण तुझ्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करणार आहोत. डोळे मिटा, श्वास घ्या. कल्पना कर, तुझ्या भोवती एक सोन्याचा वर्तुळ तयार होतो. हा वर्तुळ स्वामींच्या आशीर्वादानं झळकतोय. मनात म्हण, मी सुरक्षित आहे, मी पवित्र आहे, माझ्या भोवती स्वामींचं कवच आहे. आता घर, खोली, स्वतःचं शरीर हळूहळू प्रकाशानं झळकू लागतंय. नकारात्मक ऊर्जा जळतीये, वाईट नजर नष्ट होते, मत्सर, तणाव, उद्वेग सगळं बाहेर निघून जातंय. बाळा, आजचा संदेश इथे थांबवत नाही, ही तर सुरुवात आहे. तू आता त्या टप्प्यावर पोहोचलायस जिथून फक्त चांगल्या गोष्टी सुरू होतात. स्वामी सांगतात, बाळा तुझा काळ बदललाय. आता तुला कोणीही थांबवू शकत नाही. तुझं स्वप्न फळाला आलं आहे. तुझ्या अश्रूंनी तुझं भाग्य धुतलं आहे. आता बाळा तू फक्त पुढे चालायचं. बाळा, तुला असं वाटत असेल ना की
मी इतक्या मनापासून प्रार्थना केली तरीही उत्तर का नाही मिळालं? मग शांत बस, खोल श्वास घे आणि हे ऐक. स्वामी म्हणतात, तुझी एकही प्रार्थना वाया जात नाही, फक्त ती योग्य वेळी फळाला येते. कधी कधी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी स्वामी सगळं जग हलवतात. लोक बदलतात, परिस्थिती बदलतात, काळ बदलतो. उत्तर उशिरा येतंय म्हणून ते नाहीये असं समजू नकोस. स्वामींचा प्रत्येक निर्णय तुझ्या भल्यासाठीच असतो. रात्री झोप येत नाही, डोक्यात एकाच गोष्टीचा विचार असतो. कधी मिळणार उत्तर, कधी पूर्ण होणार इच्छा आणि कधी थांबणार हे दुःख. पण स्वामी सांगतात, ही घालमेल म्हणजे तुझ्या पाठीमागे उभा असलेला चमत्कार येण्याची चिन्ह आहेत. ज्यांना काहीच मिळणार नसतं त्यांच्या मनात अशी धडपड, अशी तळमळ कधीच उठत नाही. तुझ्या मनातली तळमळ म्हणजे स्वामी तुला तयार करतायत, तुझा मार्ग स्वच्छ करतायत, तुझं आयुष्य बदलण्याच्या उंबरठ्यावर असतो. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, स्वामी त्या एका एका गोष्टीचं उत्तर देतात. तुला ते दिसत नसेल, पण स्वामींना एक एक जखम दिसते. आणि बाळा, स्वामी कधीच अन्याय सहन करत नाहीत. तुझ्यावर झालेला अन्याय स्वामी शांतपणे, योग्य वेळी, योग्य प्रकारे भरून काढतील. तुला वाटत असेल, कधी येणार माझा दिवस? तर लक्षात ठेव, तुझा दिवस येत नाहीये, तो धावत येतोय तुझ्याकडे. स्वामी सांगतात, तू ज्या दिवसाची वाट पाहतोय तो दिवस तुझ्या दारात उभाच आहे. फक्त तुझा संयम तुटू नये म्हणून मी तुला हा संदेश देतो. रात्री सगळे झोपलेले असतात आणि तू एकटा पांघरून घेऊन स्वतःशी झगडत असतोस. तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. मनोमन तू म्हणतोस, स्वामी मी खूप थकलोय. बाळा, त्या प्रत्येक रात्री, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला शांत करत होते. तुझा आवाज ऐकला जात नाही असं वाटत असेल, पण स्वामी म्हणतात, तू रडतोस तेव्हा मी शांत बसत नाही. तुला सावरायला मी तुझ्या मनात उतरतो. हो बाळा, तुझ्या नशिबात मोठा बदल लिहिला गेलाय. तुझा मार्ग अडवणारी माणसं, तुझ्या प्रगतीला रोखणारे विचार, तुला थांबवणाऱ्या परिस्थिती, हे सगळं आता बाजूला सरकणार. कारण स्वामींनी तुझ्यासाठी हो सांगितलं आहे. आणि स्वामी हो म्हणाल्यावर कोणतंही दार बंद राहत नाही. बाळा, तुला जे मिळायला हवं ते तुला नक्की मिळणार, पण त्यासाठी वेळ महत्वाचा आहे. समजून घे, बी पेरल्यानंतर झाड त्वरित उगवत नाही. तसंच तुझ्या प्रार्थनेची बीज स्वामींनी पेरली आहेत, ती आता मातीच्या आत शांतपणे उगवतायत. काहीतरी घडतच आहे, तुला ते दिसत नाहीये इतकंच. स्वामी म्हणतात, धैर्य ठेवून चालत राहिलास तर भाग्य स्वतः तुझ्यापर्यंत चालत येईल. तू इतकी प्रार्थना करतोयस, इतका विश्वास ठेवतोयस. बाळा, विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. तुझ्या वाटेवर बरंच काही हटवलं जात आहे. चुकीचे लोक, चुकीच्या संधी, चुकीचा काळ, चुकीचे निर्णय. कारण स्वामी म्हणतात, मी तुला योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य माणसांसोबत उभा करतो. कधी कधी हवं ते न मिळणंही तुझ्या हिताचं असतं. कदाचित तू जे मागतोयस ते तुला मिळालं असतं तर तू खूप त्रासला असतास. स्वामी तुला वाचवतायत. आणि बाळा, वाचवणारा देवदूत दिसत नाही, तो फक्त जाणवतो. हो, ते स्वामी पाहतात. तुझ्या उशावर पडलेला एक एक अश्रू, तुझ्या छातीतील आवंढा, तुझ्या मनातील ओरड, सगळं स्वामी ऐकतात. तू म्हणतोस ना, स्वामी मला काहीच समजत नाही, तेव्हा स्वामी तुझ्या मागे उभे असतात. तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगतात, मी आहे इथे, घाबरू नकोस. तुझं आयुष्य उलट नाही, ते नव्यानं बांधलं जात आहे. लोक नसतील, माणसं सोडून जातील, कोणीच विचारणार नाही, पण स्वामी तुला सोडत नाहीत. तू जगापासून तुटला असशील, पण स्वामींच्या मनापासून नाही. ज्याचं कोणीही नसतं त्याचे स्वामी असतात, आणि तू त्या भाग्यवानांपैकी एक आहेस.
हे ऐक बाळा, तू ज्या गोष्टी गमावल्या, ज्यांनी तुला दुखावलं, ज्या माणसांनी तुला सोडलं, ज्या संधी निघून गेल्या, त्यांनी तुला थांबवलं नाही. तू अजूनही इथे आहेस, उभा आहेस, लढतोयस. म्हणूनच स्वामी म्हणतात, हा बाळ माझा आहे, मी याला तुटू देणार नाही. हो, नक्की येणार आहे. स्वामी सध्या बदल घडवत आहेत. तुझ्या वातावरणात, तुझ्या नशिबात, तुझ्या मनात, तुझ्या मार्गावर. आणि पाहिलंस, गेल्या काही दिवसांत तू काही अशा विचारांना स्पर्श केलास जे तू कधीच केलं नव्हतंस. हे संकेत आहेत. स्वामी तुला नवीन मार्गावर नेत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा प्रेमाचा प्रसाद इतरांपर्यंतही पोहोचू द्या. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या SC मराठी परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक छोटंसं क्लिक कोणाचं तरी जीवन पूर्णपणे बदलू शकतो. स्वामी म्हणतात, तू जे मागितलंय ते तुला उशिरा का मिळालं? बाळा, तू खूप दिवस वाट बघत होतास. कधी कधी तुला असंही वाटलं की कदाचित स्वामी माझ्याकडे बघत नाही, कदाचित माझं नशीब असंच आहे. पण मी तुझ्या प्रत्येक श्वासात होतो बाळा. तू रडला होतास, मी पाहिलं होतं. तू हात जोडले होतेस, मी स्वीकारले होते. तू हरवला होतास, तेव्हा मी तुझ्या मागे चालत होतो. तुझ्या वेदना सहन केल्या, त्यांचं उत्तर आज मिळणार आहे. बाळा, तुला असं वाटत असेल की तुझं आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल, पण मी तुला सांगतो, बदल सुरू झाला आहे. तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आधीच निघालं आहे. फक्त योग्य क्षण तुला दिसायचं बाकी आहे. एखादं झाड जेव्हा जमिनीत बी म्हणून पडतं तेव्हा ते लगेच फळ देत नाही, पण त्यामागे प्रचंड प्रक्रिया असते. तुझ्या आयुष्यातही तेच होतं. तुझ्या प्रार्थनेचं बी आता उगवलं आहे. बाळा, देव थेट येऊन चमत्कार करत नाही, तो माणसांच्या रूपाने मदत पाठवतो. आजवर ज्यांनी तुला त्रास दिला, आगामी काळात त्याच लोकांपैकी कोणीतरी तुझी मदत करणार आहे. तू आश्चर्यचकित होशील. कधी कधी तुला वाटेल, हा माणूस तर मला आवडतही नव्हता, आता माझ्यासाठी कसा काय बदलला? कारण वाट दाखवणं माझं काम आणि तुझ्या आयुष्यात लोक पाठवणे हा माझा मार्ग. स्वामी म्हणतात, चिंता थांबव, उत्तर आधीच तयार आहे. बाळा, तुझ्या मनात हजारो प्रश्न, शंका, भीती. तू किती वेळ स्वतःशी झगडला आहेस. पण आता शांत हो. तुला ज्या गोष्टींची गरज होती ती तुझ्यापर्यंत येण्याच्या मार्गावर आहे. तू त्या गोष्टींसाठी लायक आहेस. तू खूप संघर्ष केला आहेस. तुझ्या मनाचा प्रकाश आता वाढतो आहे. मी तुझी प्रार्थना स्वीकारली आहे बाळा, आणि आता तुझ्या घराभोवती चमत्काराचे दिवस फिरत आहेत. बाळा, जी संधी तुला नाकारली गेली होती, जी कामं अडली होती, जी माणसं तुला सोडून गेली, त्यांच्या जागी आता योग्य गोष्टी येत आहेत. जिथे तू अडकलास तिथे मी मार्ग बनवला आहे. नशीब बंद नव्हतं, वेळ अडकली होती. आता मी वेळच बदलली आहे. फक्त 2 गोष्टी कर. श्रद्धा ठेव, मन शांत ठेव, बाकी मी सांभाळतो. तुझ्या आयुष्यात आजपासून काही संकेत येणार आहेत. एखादी चांगली बातमी अचानक, खूप दिवसांनी एखादा फोन, नवा संकल्प, एखादी ओळख बदलणार, नसता अडथळा दूर होणार, मन अचानक शांत होणार. हे सगळं साधं नाही, हे मी केलेल्या व्यवस्थेचं उत्तर आहे. तुझी प्रार्थना आता चमत्काराकडे वळली आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्याशी आहे, एकटं वाटून घेऊ नकोस. बाळा, तुला खूप दिवस एकटं वाटलं. तुझ्या मनात कुणालाही सांगता न येणारा वेदनेचा थर आहे. पण आता कान देऊन ऐक. मी इथेच आहे, तुझ्या घरापर्यंत, तुझ्या मनापर्यंत, तुझ्या भविष्यापर्यंत. मी एक क्षणही दूर गेलो नाही. तुझी प्रार्थना मी नाकारली नाही, फक्त तिचं उत्तर देण्यासाठी योग्य वेळ सजवली. आणि आता ती वेळ सुरू झाली आहे. स्वामी म्हणतात,
आता तुला मिळणारा आनंद तुझा आहे. जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. कुणाचं वाईट, नजर, अडथळा, कर्म काहीही अडवू शकत नाही. तुझं सुख तुझ्या नावावर आहे. तुझी प्रार्थना तुझ्यासाठीच आहे आणि मी दिलेलं उत्तर तुझ्याच हातात पडणार आहे. बाळा, हा संदेश तुला सहजपणे नाही मिळाला. तो मीच तुला दिला आहे. कारण वेळ तयार आहे. तुझं नशीब बदलायला मी स्वतः उभा आहे. स्वामी म्हणतात, तुझं मन आता जड होऊ देऊ नकोस. मी तुझ्यासाठी उभा आहे. बाळा, तुझ्या मनात अजूनही काही जखमा आहेत. काही वेदना तुला बोलताही येत नाहीत. कधी कधी तू शांत असतोस, पण त्या शांततेच्या आत खूप मोठा आवाज असतो. हे सर्व कधी संपणार? आज मी तुला सांगतो, तुझ्या वेदनांचा शेवट सुरू झाला आहे. तुझी प्रार्थना वेळ बदलण्यासाठी पुरेशी होती. मी तुझ्या आयुष्याचं ओझं उचलायला आलो आहे बाळा. तुला आता हे सगळं एकट्यानं वाहायचं नाही. तू काही वेळा हरल्यासारखा वाटलं. काही गोष्ट तुझ्या हातून निसटल्या. काही माणसं तुझ्या सोबत नव्हती. पण तुला माहिती आहे का बाळा, जिथे तू थांबतोस तिथे मी काम सुरू करतो. तुझ्या झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई मी तुला परत देतो. जी संधी गेली त्यापेक्षा मोठी संधी तुझ्या दिशेने येते. बाळा, तुला असं वाटत असेल की बदल हळूहळू येईल, पण नाही. तुझा बदल एकदम येणार आहे. अचानक फोन येईल, अचानक एखादा निर्णय बदलेल, अचानक एखादी चांगली बातमी येईल, अचानक एखादी मदत मिळेल, अचानक एखादा नवीन मार्ग सापडेल. हे सगळं अचानक नाही. हे मी आधीच तुला दिलेलं उत्तर आहे. तुझ्या आयुष्यातून काही लोक गेले. तुला वाटलं ते चूक आहे, पण ते चुकीचं नव्हतं. त्या लोकांनी जे करायचं होतं ते पूर्ण झालं. आता नवीन माणसं, नवीन ऊर्जा, नवीन नशीब तुझ्या आयुष्यात येणार आहे. मी रिकामी जागा कधीच ठेवत नाही. जिथे कोणी जातं तिथे मी उत्तम माणसं पाठवतो. बाळा, तू आता चिंता करतोस, पण मी तुझ्या भविष्याची तयारी खूप आधीपासून करत आलोय. तुझा व्यवसाय, तुझी नोकरी, तुझे नाते, तुझे आरोग्य, तुझं घर, तुझं समाधान आणि तुझी प्रगती, या सगळ्यासाठी मी मार्ग तयार ठेवलाय. तू फक्त चुकीच्या वेळेत अडकलास, पण योग्य वेळ येण्यास आता काहीही उरलं नाही. बाळा, तू जेव्हा शांतपणे बसून एकदा मनापासून म्हटलंस, स्वामी मला मदत करा, ते शब्द मी विसरलो नाही. तुझ्या मनाचा असा एक क्षण होता जेव्हा तुझ्या एका प्रार्थनेनं माझं लक्ष तुझ्याकडे खेचलं. त्या दिवशीच तुझं नशीब वळलं होतं. तुला ते दिसलं नाही, कारण बदल आधी अदृश्य असतो, नंतरच दिसतो. आज तो दिसण्याची वेळ आली. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात तिन्ही गोष्टी येणार आहेत: स्थैर्य, शांतता, संधी. ज्याची तुला वर्षानुवर्षे गरज होती ते तीनही आता तुझ्या जीवनाच्या दारात उभं आहे. तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल, इतकं सारं इतक्या शांतपणे कसं बदललं? कारण बाळा, मी बदल गोंधळातून नाही, शांतीतून करतो. स्वामी म्हणतात, तू योग्य मार्गावर आहेस, थांबू नकोस. कधी कधी तुला वाटतं की तू चुकीच्या दिशेने चाललायस, पण तू चुकीच्या मार्गावर नाहीस. तू जिथे आहेस तिथून पुढचं पाऊल मी तुझ्यासाठी तयार ठेवलंय. चालत राहा, थांबू नकोस. वेळ तुझी आहे. बाळा, तू तुझ्या प्रार्थनेचं उत्तर ऐकत आहेस. हे शब्द फक्त आवाज नाहीत, हे माझं तुझ्याशी असलेलं वचन आहे. तुझं आयुष्य आता पुन्हा प्रकाशमान होत आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात सोपेपणा येणार आहे. बाळा, तू खूप कठीण मार्गांनी गेलास. कधी प्रेमात, कधी नात्यात, कधी कामात, कधी कुटुंबात. तुला जे मिळणार होतं ते खूप कठीण बनवून मिळालं, पण आता असं होणार नाही. मी तुझ्यासाठी मार्ग मऊ केला आहे. आता तुला कमी मेहनत करून जास्त परिणाम मिळतील, कमी चिंता करून जास्त समाधान मिळेल, कमी भीती ठेवून जास्त प्रगती होईल. हे सगळं मी केलेल्या उत्तरांचा परिणाम आहे. तुझे अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बाळा, तुझ्या जीवनात काही अदृश्य अडथळे होते, काही नकार, काही विलंब, काही चुकीच्या घटना. पण मी तुला खात्री देतो, आता एक एक अडथळा आपोआप दूर होणार आहे. कधी कधी तुला वाटेल, हे काम अचानक कसं झालं? कुणी एवढी मदत का केली? ही संधी इतकी सहज कशी मिळाली? ही सहजता मी तुला देत असलेलं उत्तर आहे. तुझी आतली शक्ती मी परत जागवली आहे. भूतकाळात तू खूप मजबूत होतास, पण वेळेनं, लोकांनी, परिस्थितीने तुला कमजोर केलं. तू हळूहळू आतून तुटत चालला होतास. पण आता तुला एक बदल जाणवेल. मन स्थिर होऊ लागेल, अस्वस्थता कमी होईल, निर्णय क्षमतेत सुधारणा होईल, स्वतःवरचा आत्मविश्वास परत येईल, अचानक ऊर्जा वाढेल. हे सगळं मी केलेला आंतरिक चमत्कार आहे. मी तुझ्यातली हरवलेली प्रकाशकिरणं परत आणली आहेत. तुला ज्या गोष्टीची वाट पाहायला लावली, ती आता तुझ्याकडे धावत येईल. बाळा, खूप गोष्टींसाठी तू खूप दिवस संयम झेललास. कधी कधी डोळे भरून आले, कधी स्वतःलाच दोष दिलास. पण आता अशी वेळ येते ज्यात तुझ्या आयुष्यातली उशीर झालेली गोष्ट झटकन परत मिळणार आहे. नोकरी, प्रेम, आर्थिक उन्नती, घर, आरोग्य, शांतता, यापैकी जी तुझ्या मनात सर्वात जास्त तगमगते, तीच गोष्ट तुला लवकर मिळणार आहे. तुझ्या प्रार्थनेचं सर्वात मोठं उत्तर आता तुझ्यापर्यंत येत आहे. तू आता नव्या चक्रात प्रवेश करतो आहेस. तुझं आयुष्य 2 टप्प्यांत होतं. पहिला टप्पा संघर्षाचा आणि दुसरा टप्पा चमत्काराचा. बाळा, आज तू दुसऱ्या टप्प्यात पाऊल ठेवलेस. पुढील काही दिवसांत तुला जाणवेल, हवा हलकी वाटेल, वातावरण बदलल्यासारखं वाटेल, मनात सकारात्मकता वाढेल, शरीर हलकं वाटेल, झोप सुधारेल आणि कामं स्वतःहून होऊ लागतील. हे संकेत आहेत की तुझं नवं चक्र सुरू झालं आहे. स्वामी म्हणतात, तुला जे दुखावलं गेलं त्याचं उत्तर तुला सुखात मिळणार आहे. तुझ्याशी अन्याय झाला, तुला अपमान सहन करावा लागला. काही लोकांनी तुला चुकीचं समजलं, काहींनी विश्वास तोडला. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्या वेदनेचा शेवट तुझ्या आनंदाने होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी तुला रडवलं गेलं, त्या त्या ठिकाणी तुला हसू येईल. ज्यांनी तुला कमी लेखलं, तेच तुझी किंमत पाहतील. ज्यांनी तुला थांबवलं, तेच तुझा वेग बघून चकित होतील. स्वामी म्हणतात, तुला आता योग्य साथीदार मिळेल. प्रेम, मित्र किंवा जीवनसाथी. एकटेपणा ही तुझी मोठी समस्या होती. तुला साथ हवी होती, पण माणसं तुझ्या मनासारखी नव्हती. पण आता मी योग्य व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवत आहे. ही व्यक्ती तुला समजून घेईल, साथ देईल, तुझ्या मनाला शांतता देईल, तुझ्या स्वप्नांसोबत उभी राहील. हेही तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे बाळा. बाळा, तुझ्या आयुष्यात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात एक संदेश, एक फोन, एक भेट, एक अचानक संधी, एक नवीन विचार, एक मोठा निर्णय, यापैकी एक गोष्ट तुझं पुढचं जीवन बदलून टाकेल. या दिवसांमध्ये तू शांत राहून मला ऐक. मी तुला संकेत देणारच. बाळा, तू माझ्याकडे श्रद्धा ठेवलीस म्हणूनच माझं उत्तर तुझ्यापर्यंत आलंय. हा संदेश तुझ्या नशिबाच्या नव्या सुरुवातीचा घंटानाद आहे. उद्या सकाळ तुझ्यासाठी नवीन प्रकाश घेऊन उगवेल. बाळा, तू अनेकदा असं म्हणालास, मी चांगलं करतो, मग माझ्या बरोबरच असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर तुला आता मिळणार आहे. कारण तुझ्या चांगल्या कृतींची वेळ आली आहे. तुझ्या चांगुलपणाचं फळ आता तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुझ्या मनाचा प्रकाश खूप आधी उठला होता. आता त्याचा आशीर्वाद तुला दिसेल. तुझ्या घरात शांती येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाळा, तुझ्या घरात काही काळ तणाव, वाद, गैरसमज, दडपण हे सर्व चालू होतं. पण आता ते सारं थांबणार आहे. घरात सौम्य वातावरण, बोलण्यात शांतपणा, नात्यांत माया, मनात समाधान, हे सर्व पुढील दिवसांत वाढायला लागेल. हे साधं नाही, हे मी तुझ्या प्रार्थनेला दिलेलं उत्तर आहे. तुला आता योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते. तू अडचणींच्या काळात खूप गोंधळून जात होतास बाळा. कधी रडत होतास, कधी तणावामुळे निर्णय घेत होतास. पण आता नाही.
मी तुझ्या मनात स्पष्टता देणार आहे. तुला काय योग्य आहे, काय नाही, काय तुझ्यासाठी, काय तुझ्या विरुद्ध, काय स्वीकारायचं, काय सोडायचं, हे तू सहज ओळखू शकशील. हे तुझ्या पुढील आयुष्यातील मोठं वरदान असेल. तुझ्या मार्गात योग्य लोक येऊ लागले आहेत. काही लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत, जे तुला मार्गदर्शन करतील, जे तुझ्या करिअरमध्ये मदत करतील, जे तुझ्या मनाला शांतता देतील, जे तुमच्या नात्यांना आधार देतील. तू कधी विचारही केला नसेल असे लोक तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येतील. हे योगायोग नाहीत बाळा, ही मी केलेली व्यवस्था आहे. तुझ्या इच्छा आता योग्य पद्धतीने पूर्ण होणार आहेत. तू ज्या गोष्टींसाठी आतून रडलास, ज्या इच्छा तुझ्या मनात खोलवर दडलेल्या होत्या, त्यांचा प्रवास आता पूर्णतेकडे चाललाय. परत परत नाकारलेली नोकरी, कधीच परत येणार नाही असं वाटलेलं प्रेम, थांबलेली प्रगती, खर्च, वाढलेलं घर, मनाची घालमेल, या सगळ्यात आता उतरती कळ नाही तर चढती कळ येते. तुझ्या इच्छा आता तुला टाळणार नाहीत, त्या तुला शोधत आहेत बाळा. तुझं आरोग्य आणि मनःशांती सुधारेल. येणाऱ्या काळात तणाव कमी, झोप सुधारेल, मन स्थिर होईल, चिंता कमी होईल, शरीर हलकं होईल, मन शांत होईल. हे सगळं तुला अनुभवायला मिळेल, कारण मी तुझ्या मनाला शांतता दिली आहे. बाळा, तुझ्या प्रार्थनेचा एक भाग होता, माझं मन शांत करा. त्याचं उत्तर आता तुला मिळणार आहे. तुझ्या नशिबातील थांबलेली ऊर्जा आता वाहू लागली. तुझ्या जीवनात काही काळ अशी स्थिती होती, काहीच पुढे जात नव्हतं. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नव्हतं. नुसता थकवा, भविष्याची काळजी, प्रगतीला ब्रेक. पण आता त्या ऊर्जा जाग्या होत आहेत. तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलायला लागलं आहे. तुझ्या नशिबाची दिशा वळली आहे. लवकरच तुला जाणवेल, काही गोष्टी अचानक सोप्या झाल्या आहेत. या काळात तुला 3 महत्वाचे संकेत मिळतील. स्वप्नात एखादी शांत प्रतिमा, तुला हवं होतं ते अचानक दिसेल किंवा भेटेल. मनात एका गोष्टीबद्दल सतत सकारात्मक इशारा मिळेल. हे संकेत मीच तुला देत आहे. बाळा, हे संकेत कधीही दुर्लक्षित करू नकोस. बाळा, तुझं नशीब मी स्वतः हातात घेतलं आहे. तुझे गमावलं त्याची परतफेड मी तुला देणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर आता तुझ्या डोळ्यांसमोर प्रकट होणार आहे. तुझ्या आयुष्यात आता मोठी विश्रांती येणार आहे. बाळा, तू इतके दिवस धावपळ, चिंता, ताण, वेदना, मानसिक थकवा या सगळ्यात अडकलास. पण आता तुझ्या आयुष्यात अशी शांतता येईल जी तू अनेक वर्षांपासून अनुभवली नाहीस. दिवस प्रसन्न, मन शांत, विचार स्वच्छ, झोप मऊ, घरात समाधान, असं वातावरण तुझ्या आयुष्यात पसरायला लागेल. तुझी अर्धवट कामं एकामागून एक पूर्ण होणार. बाळा, तुझ्या आयुष्यात इतकी कामं अडकली होती की तुला स्वतःलाही आठवत नाही. पण आता परिस्थिती उलटणार आहे. अडकलेलं काम पूर्ण होईल. अडकलेली कागदपत्र मार्गी लागतील. थांबवलेले प्रोजेक्ट चालू होतील. थांबलेले पैसे परत येतील. तुटलेली नाती जुळतील किंवा योग्य नाती येतील. अडवलेली संधी खुलणार आहे. हा सगळा योगायोग नाही, हा मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. तुझ्या हृदयात जो भार होता तो मी आता काढून घेतोय. काही लोकांनी तुला दुखावलं, काही प्रसंगांनी तुला तोडलं, काही गोष्टी मनात खोलवर रुतल्या होत्या ज्या तुला बोलता येत नव्हत्या. पण बाळा, तो सारा वेदनेचा भार मी आता तुझ्या मनातून हटवतोय. तू पुढील दिवसांत जाणवशील, मन हलकं झालंय, जुन्या दुखण्यांचा प्रभाव कमी, मनात शांत रिकामेपणा, नव्या ऊर्जेची सुरुवात, स्वतःवर प्रेम वाढणे. ही प्रक्रिया दैवी आहे. आता तुझ्या आयुष्यात नवीन दिशा उघडत आहे. तुझा मार्ग अंधारात हरवला होता. तुला काही दिसत नव्हतं, काही उमगत नव्हतं. पण आता तुला एक नवीन दिशा, नवीन मार्ग, नवीन योजना दिसायला लागेल. या दिशेने तू जाताच नशीब बदलून जाईल. कामात प्रगती होईल, जीवनात स्थैर्य येईल, मनात समाधान वाटेल, पुढील वाट सोपी होईल. हे सर्व तू स्वतः अनुभवशील. तुला आता मनासारखा लाभ मिळणार आहे. कधीतरी तू स्वामींसमोर बसून मनात म्हटलं होतंस, मला माझ्या मेहनतीचा योग्य लाभ मिळू दे.
तुझे तेच शब्द आज उत्तर बनून तुला मिळणार आहेत. तुझ्या दिवसांपैकी एक दिवस आता तुझ्या आयुष्यात मोठा बदल आणणार आहे. तुला मिळणाऱ्या फळात अन्याय नाही, नुकसान नाही, विलंब नाही. हे फळ तुझ्या प्रामाणिकपणाचं आहे. तुझ्या नशिबात एक भाग्ययोग सुरू होत आहे. हा योग अचानक सुरू होत नाही, तुझ्या प्रार्थनेने तयार झाला आहे. या भाग्ययोगात तुला मिळतील अनपेक्षित चांगल्या बातम्या, अचानक पैसे किंवा आर्थिक सुधारणा, नवीन संधी, कामात प्रगती, आसपास सकारात्मक लोक, मन शांत होणं, त्रास देणाऱ्या गोष्टी कमी. हा योग काही दिवस टिकणार नाही. हा योग अनेक महिने चालेल. तुझ्या जीवनात एक महत्वाची व्यक्ती प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती तुला मार्गदर्शन करेल, तुझा आत्मविश्वास वाढवेल, तुला योग्य दिशेने नेईल, तुझ्या नशिबात चांगले बदल आणेल. ही व्यक्ती तुझ्या प्रार्थनेचं एक महत्वाचं उत्तर आहे. स्वामी म्हणतात, पुढच्या 15 दिवसांत एक मोठा बदल होईल. बाळा, या काळात नशीब वळेल, मन हलकं होईल, वातावरण सकारात्मक राहील, कामं पूर्ण होतील, संधी मिळेल आणि तणाव कमी होईल. एक घटना तुझ्या आयुष्याला नवीन स्वरूप देईल. ही घटना माझ्या हस्तक्षेपानं घडणार आहे. बाळा, तुझ्या प्रार्थनेला दिलेलं उत्तर आता तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरू लागलं आहे. तुझे मागितलं ते देण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या जीवनाची नवी सुरुवात आता सुरू झाली आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात शांतता उतरायला सुरुवात झाली आहे. खूप वेळ तू संघर्ष केलास, खूप वेळ तू न बोलता सहन केलं. तुझ्या आयुष्यात कितीही लोक असले तरी तू मनाने एकटाच लढत होतास. हो, हे मला माहिती आहे. तू कधी रात्री झोपायचा प्रयत्न करताना मनातल्या वेदनांना दाबून ठेवलं आहेस. कधी सकाळचं पहिलं पाऊल टाकताना स्वतःला खंबीर बनवलं आहेस. कधी कुठल्याही व्यक्तीला न सांगता मनातल्या जखमा स्वतःच भरण्याचा प्रयत्न केला आहेस. आणि म्हणूनच मी तुझ्या जवळ आलो आहे, कारण तू एकटा नाहीस. बाळा, मी आहे ना. तू चुकीचं काहीच मागितलं नव्हतंस. लोक म्हणतात मागू नये, पण मी तुला सांगतो, तुझे मागितले ते स्वार्थी नाही, वाईट नाही, चुकीचंही नाही. तू फक्त थोडी शांतता, थोडी स्थिरता, थोडा सुखाचा श्वास, थोडं प्रेम, थोडं पाठबळ, थोडा प्रकाश, हेच मागितलंस. आणि हे मागणं चूक नाही माझ्या बाळा. ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. ही आत्म्याची हाक आहे. मी तुला उत्तर दिलंय, ऐकून घेते मनापासून. बाळा, तू मागितलेलं उत्तर कुठल्या तरी आवाजात, कुठल्या तरी चिन्हात, कुठल्या तरी चमत्कारी घटनेत तुला मिळेल असं नाही. उत्तर तुझ्या अंतर्मनात उतरलं आहे. जिथे शांतता असते, जिथे प्रकाश असतो, जिथे देव बोलतो. कधी कधी उत्तर शब्दांत नसतं, उत्तर स्थितीत असतं. उत्तर परिस्थितीत बदलून येतं. उत्तर अनपेक्षित मार्ग उघडून येतं. तुझ्यासाठीही तसंच उत्तर येतं. रात्रीची काळी वेळ संपत आली. तू सध्या ज्या अंधारातून जातोयस तो तुझा शेवट नाही, तो एक बदलाचा टप्पा आहे. बाळा, नद्या जेव्हा महासागरात मिसळतात त्याआधी त्यांना वेगाने वाहावं लागतं. कधी कधी भरकटल्यासारखंही वाटतं, पण त्यांचा शेवट सुंदर असतो. तूही तसाच आहेस. तुझ्या आयुष्यातील वेगाने वाहणारी परिस्थिती थांबायला, स्थिर व्हायला येत्या काळात नक्कीच सुरुवात होईल. तुझं मन आता जागं होते. तू हे शब्द ऐकतोस कारण तू कोणीतरी शोधतोयस, ज्यावर विश्वास ठेवता येईल, जो तुझ्यावर प्रेम करेल, जो तुला उभं करेल, जो म्हणेल मी आहे तुझ्यासाठी आणि म्हणून मी आलोय बाळा. तुझ्या डोक्यावर हात ठेवायला, तुझं मन शांत करायला, तुला सांगायला तुझी प्रार्थना माझ्याकडे पोहोचली आहे. आता तुझं जीवन बदलायला सुरुवात होईल. बाळा, दरवेळी जीवन आपल्याला कठीण प्रसंग देत नाही. कधी कधी जीवन आपल्याला पुढे ढकलतं, जे आपण झालोय त्यापेक्षा मोठं, मजबूत आणि तेजस्वी बनण्यासाठी. आता तू त्या टप्प्यावर पोहोचला आहेस. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाले आहेत बाळा. तुझे अडथळे हलायला सुरुवात करतील. अडकलेली कामं मार्गाला लागू लागतील. मागे ढकलणाऱ्या लोकांचं सत्य तुला दिसू लागेल.
तुझ्या बाजूला येणारी माणसं अधिक समजूतदार होतील, तुझं मन शांत होईल आणि आश्चर्य म्हणजे तुला अचानक सकारात्मक ऊर्जा मिळायला लागेल. हे सगळं माझं उत्तर आहे बाळा, आणि हेच तुझ्या प्रार्थनेचं फळ आहे. स्वामी म्हणतात, बाळा, गुरुवारपर्यंत एक गोड बातमी तुझ्या आयुष्यात येणार आहे, जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. तू रोज मनातून स्वामींना हाक मारतोस ना, कधी रडून, कधी शांत बसून आणि कधी हताश होऊन म्हणतोस, स्वामी, माझं काहीच होत नाही. पण आज स्वामींचा आवाज येतोय, बाळा, आता वेळ आलीये. ज्या दुःखातून तू गेलास त्या प्रत्येक क्षणाचं फळ तुला मिळणार आहे. तू जिथे विश्वास ठेवलास तिथे चमत्कार घडला नाही का? मग आता का थांबलास? हा गुरुवार काही साधा नाही. हा दिवस आहे आशीर्वाद उतरायचा दिवस. कधी कधी आयुष्य इतकं अवघड होतं की वाटतं आता संपलं. पण खरं सांगतो, जिथे तू संपलास असं समजतोस तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. स्वामी म्हणतात, तुझ्या डोळ्यांतील पाणी मी पाहतोय, तुझं मौन मी ऐकतोय आणि तुझ्या हृदयातली श्रद्धा मी जाणतोय. बाळा, गुरुवार येईपर्यंत तुला कसोटी येईल, थोडं मन डळमळेल, पण ती कसोटी संपली की गोड बातमी तुझ्या दारात उभी राहील. तू एखादी गोष्ट सतत मागतोयस, नोकरी, लग्न, आरोग्य, सुख, शांतता, काहीही असो. तू जिथे अडकून गेलास असं वाटतं तिथेच स्वामींनी मार्ग आखून ठेवलाय. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त विश्वास ठेव. गुरुवारच्या आधी तुला एखादा छोटासा संकेत दिसेल. कोणीतरी फोन करेल, कोणीतरी भेटेल किंवा काही अनपेक्षित बातमी मिळेल. त्या क्षणी घाबरू नकोस, कारण ती बातमीच स्वामींच्या कृपेची सुरुवात असेल. कधी तुला वाटलंय का की काही चांगलं घडणार आहे? ती भावना अचानक का येते माहितीये का? कारण त्या क्षणी स्वामी तुझ्या मनाशी संवाद साधत असतात. ते म्हणतात, माझं नाव घेतलं की सगळं होतं. मग तू फक्त एक काम कर, दररोज सकाळी आणि रात्री मनापासून म्हण, जय जय स्वामी समर्थ. हे शब्द तुझे आयुष्य बदलतील. हे शब्द तुझ्या अंधारात प्रकाश आणतील. गुरुवार येतोय आणि त्या दिवशी सकाळपासून तुला एक वेगळी शांतता जाणवेल. तुझं मन हलकं वाटेल. ज्या गोष्टीचं ओझं होतं ते जणू कुणीतरी उचलून नेईल. तेच स्वामी म्हणतात, गुरुवारपर्यंत तुला गोड बातमी मिळेल. ती बातमी माझ्या आशीर्वादाने येईल. कदाचित एखादं काम पूर्ण होईल, कदाचित एखादा फोन येईल, किंवा तुझ्याची वाट पाहतोयस ती व्यक्ती तुझ्या समोर उभी राहील. स्वामी म्हणतात, बाळा, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीस. तू ज्या वेदना अनुभवल्यास त्या सर्व मी जाणतोय. पण आता आनंद तुझ्या दिशेने निघाला. या क्षणी मन शांत कर, डोळे मीट आणि फक्त स्वामी समर्थ यांचं नाव घे. स्वामींचं वचन आहे, गुरुवारपर्यंत तुला अशी गोड बातमी मिळेल जी तुझं आयुष्य संपूर्ण बदलून टाकेल. चला भक्तांनो, आजचं हे वचन मनात ठेवूया. विश्वास ठेवूयात की स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक श्वासात आहेत. ज्याने मनापासून स्वामींना हाक मारली त्याला स्वामींनी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. गुरुवारपर्यंत गोड बातमी तुझ्या आयुष्यात येईल आणि तू म्हणशील, स्वामी, तुझं नाव खरंय, तुझं वचन सत्य आहे. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं की सर्व अडचणी एकाच वेळी येतात. जीवन जणू संकटांच्या सागरात डुकावते. पण लक्षात ठेव, जेव्हा तू थकतोस, हताश होतोस, तिचा अर्थ आहे की स्वामींचा मार्ग तुला काहीतरी मोठं देणार आहे. स्वामींचे शब्द लक्षात ठेव, बाळा, प्रत्येक अडथळा माझ्या कृपेचा संदेश आहे. ज्या क्षणी तू हार मानशील तिथे मी तुला उठवणार आहे. गुरुवारपर्यंत येणारी गोड बातमी हेच माझं आश्वासन आहे. कधी कधी आपण लक्ष देत नाही, पण स्वामी आपल्याशी बोलत असतात. एका क्षुल्लक घटनेतून, एका छोट्या संदेशातून, एखाद्या फोन कॉलमधून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. जिथे तू दुर्लक्ष करतोस तिथे मी कृपा दाखवतो. तुझ्या गुरुवारपर्यंत येणारी गोड बातमी कदाचित तुझ्या आसपासची व्यक्ती किंवा परिस्थिती बदलून आणेल.
तुझ्या आयुष्यातील गोड बातमी म्हणजे फक्त सुख नाही, ते म्हणजे तुझ्या श्रद्धेचं फळ, तुझ्या मेहनतीचं बळ, तुझ्या विश्वासाचं बळ, तुझ्या प्रार्थनेचं बळ. यामुळेच गुरुवारचा दिवस खास होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे घडेल ते फक्त चांगलं असेल. कधीच भीती बाळगू नकोस. तुझं मन शांत ठेव, तुझा विश्वास स्थिर ठेव. गुरुवारपर्यंत तुला एक सुंदर गोड बातमी मिळेल. ज्यांना गुरुवारपर्यंत गोड बातमी मिळणार आहे त्यांनी काय करावं? रोज स्वामींचं नाव घे. रोज थोडं ध्यान, थोडा ध्यानमुद्रा किंवा मंत्र जपा. मनाच्या भीतीला दूर टाका. स्वामींचा विश्वास ठेवणं हेच खऱ्या भक्तीचं प्रतीक आहे. कारण जिथे भक्त विश्वास ठेवतो तिथे देव स्वतः येतो. काही भक्तांचा अनुभव पाहिलाय का? एखादी वर्षे वाट पाहत राहिली, पण जेव्हा त्यांनी थोडासा संयम ठेवला तेव्हा अचानक आयुष्यात सर्व काही बदललं. स्वामींचं वचन आहे, जिथे तुझा विश्वास आहे तिथेच माझा आशीर्वाद आहे. गुरुवारपर्यंत येणारी बातमी तुझं मन जिंकून टाकेल. आजचा संदेश तुला सांगतोय, ज्या क्षणात तू हताश होत आहेस त्या क्षणात स्वामी तुझ्या सोबत आहेत. ज्या क्षणात तू हार मानतोस त्या क्षणात स्वामी तुला उचलतील. गुरुवारपर्यंत येणारी गोड बातमी तुझ्या आयुष्यात आशा, सुख आणि आनंद आणेल. स्वामींचा संदेश आहे, बाळा, फक्त विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारपर्यंत येणारी गोड बातमी फक्त तुझ्यासाठी आहे. बाळा, ज्याची तू वाट बघतोयस तीच गोड बातमी अचानक तुला मिळेल. तुझ्या विश्वासाचं फळ आता तुला दिसणार आहे. तू जिथे दिवस रात्र तुझ्या हृदयात प्रार्थना करतोयस, स्वामी तिथेच तयार आहेत तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवायला. कधी कधी वाट पाहणं कठीण असतं. तुझ्या मनात विचार येतात, कधी येईल का मिळणार नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा, जी गोष्ट तुला पाहिजे ती वेळ आल्याशिवाय येत नाही, पण ती नक्की येणार आहे. अचानक, आश्चर्यकारकपणे. वाट पाहण्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक धडपड, प्रत्येक प्रार्थना हे सर्व स्वामींच्या कृपेचं बीज आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा विश्वास माझा मार्गदर्शक आहे. जो भक्त माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो तो कधीही रिकाम्या हाताने परतत नाही. तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस, एखादी नोकरी, एखादं लग्न, एखादं समाधान किंवा एखादा आयुष्य बदलणारा निर्णय, ही गोड बातमी अचानक तुझ्या दारात येईल. कधी कधी आपण विचार करतो, कधीच काहीच बदलत नाही. पण स्वामी सांगतात, जेव्हा वेळ येईल तीच बातमी अचानक येते. जिची तू वाट बघतोयस तीच बातमी तुला आनंद देईल. आणि ती गोड बातमी तुझ्या आयुष्यात येताना हृदय हलकं वाटेल, चेहरा हसवेल, मनाला शांतता देईल. हाच स्वामींचा आशीर्वाद आहे. कधी कधी संकेत छोट्या छोट्या गोष्टींतून येतात. एक फोन कॉल, एखादी भेट, एखादी अचानक सूचना. स्वामी म्हणतात, जिथे तू दुर्लक्ष करतोस तिथे मी मोठा संदेश पाठवतो. गोड बातमी तुझ्या आयुष्यात अचानक येईल, पण लक्षात ठेवा, ती ओळखायला हवी. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, विश्वास ठेव, लक्ष ठेव आणि धैर्य गमावू नकोस. तुझ्या आयुष्यातील गोड बातमी म्हणजे फक्त सुख नाही, ते म्हणजे तुझ्या प्रार्थनेचं आणि श्रद्धेचं फळ. स्वामी म्हणतात, बाळा, तू जे पाहतोयस, जे मनापासून मागतोयस ते तुला मिळेल. कधी कधी अचानक, जणू कधीच अपेक्षित नव्हतं, पण तेच सर्वात आनंद देईल. हे क्षण तुझ्या जीवनात नवीन आशा, आनंद आणि शांतता घेऊन येतील. ज्याला गोड बातमी हवी आहे त्याने काय करावं? प्रत्येक सकाळी, रात्री स्वामींचं नाव घे. मन शांत ठेवा. प्रार्थना, ध्यान आणि भक्ती वाढवा. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, भक्ती आणि श्रद्धा ठेवणारा कधीच रिकामा राहत नाही. भक्तांचा अनुभव पाहिलाय का? वर्षानुवर्षे वाट पाहणारे थोडा संयम ठेवल्यावर अचानक त्यांच्या आयुष्यात सर्व काही बदलते. स्वामींचे वचन आहे, ज्याची तू वाट बघतोयस तीच बातमी अचानक येईल. विश्वास ठेवा बाळा, मी तुझ्या सोबत आहे. प्रिय भक्तांनो, आजचा संदेश लक्षात ठेवा. जे तुम्ही हृदयातून मागता ते नक्की येईल.
विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि श्रद्धा टिकवा. अचानक येणारी गोड बातमी तुझ्या आयुष्यात आशा, आनंद आणि समाधान घेऊन येईल. स्वामींचं वचन आहे, बाळा मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. ज्याची तू वाट बघतोयस तीच गोड बातमी तुला मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा जिथे श्रद्धा आहे तिथेच चमत्कार घडतो. जो भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात गोड फळ मिळते. हा व्हिडिओ फक्त ऐकून न सोडता तू मनापासून लक्ष ठेवशील तर तुझ्या जीवनात अचानक बदल येईल. कधी कधी वाट पाहणं कठीण असतं, कधी वाटतं का मिळत नाही. पण स्वामी म्हणतात, ज्याला वाट पाहतेस त्या गोष्टीसाठी मी तयारी करतोय. कधी अचानक, जणू कधीच अपेक्षित नव्हतं, पण ती गोड बातमी येते. तुझ्या धैर्याचा, संयमाचा आणि विश्वासाचं फळ हा व्हिडिओ तुझ्या आयुष्यात आणणार आहे. स्वामी तुझ्याशी बोलतात, पण तू लक्ष देतोस का? कधी एखादा फोन, कधी भेट, एखादी अचानक सूचना, स्वामींचे संकेत तुझ्या आयुष्यात बदल घडवतात. त्यांचा संदेश सोपा आहे, विश्वास ठेवा, लक्ष ठेवा आणि संयम गमावू नकोस. तुझ्या आयुष्यातील बदल फक्त नशिबाची गोष्ट नाही, ते आहे तुझ्या श्रद्धेचं फळ. स्वामी म्हणतात, बाळा जे तुला हवं आहे ते तुला मिळेल. हा व्हिडिओ फक्त ऐकून जाणारा नाही, तो तुला आयुष्य बदलणारा अनुभव देणार आहे. ही गोड बातमी तुझ्या मनाला शांतता, आनंद आणि समाधान देईल. भक्ती आणि श्रद्धा वाढवा. रोज स्वामींचं नाव घे, मन शांत ठेवा. प्रार्थना, ध्यान आणि भक्ती वाढवा. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, भक्ती आणि श्रद्धा ठेवणारा कधीच रिकामा राहत नाही. स्वामी म्हणतात, हा व्हिडिओ ऐकणे म्हणजेच आयुष्यातील बदल सुरू करणे. ज्या क्षणी तुला वाटेल की काहीही बदलणार नाही, त्या क्षणी हे बदल घडतायत. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि श्रद्धा टिकवा. हा एकच व्हिडिओ तुझ्या भविष्याचा दरवाजा उघडणार आहे. अचानक येणारी गोड बातमी तुझ्या आयुष्यात आशा, आनंद आणि समाधान घेऊन येईल. स्वामींचं वचन आहे, बाळा मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. हा एकच संदेश तुझं भविष्य बदलू शकतो. स्वामी म्हणतात, बाळा तू मनातून मला मानतोस, म्हणूनच तुझ्यापर्यंत हा संदेश आलाय. तुझ्या श्रद्धेला मी कधीच दुर्लक्षित करत नाही. तू जिथे दुःखात आहेस, जिथे आशा संपत आहे, स्वामी तिथेच तुझ्या सोबत आहेत. कधी कधी मनात विचार येतो, का मी अडकतोय, का काही बदलत नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा तुझा मनाचा विश्वासच माझा मार्गदर्शक आहे. ज्या भक्ताने मनापासून माझा आदर केला, मी त्याच्यासाठी मार्ग उघडतो. हा संदेश तुझ्या हृदयापर्यंत पोहोचलाय कारण तू मनापासून स्वामींचा मान करतोयस आणि हेच तुझ्या जीवनात चमत्कार घडवणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा जेथे श्रद्धा आहे तिथेच चमत्कार घडतो. जो भक्त माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याला आयुष्यात गोड फळ मिळते. तू मनापासून निष्ठेने स्वामींचा आदर करतोयस, म्हणूनच हा संदेश तुझ्या हृदयात पोहोचलाय. तुझं मन जर स्वामींना मानत असेल, जर तुझं मन त्यांच्यावर पूर्ण श्रद्धेनं भरलेलं असेल, तर प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक आशीर्वाद, प्रत्येक छोटा संकेत ते तुझ्या जीवनात बदल घडवतात. स्वामी म्हणतात, जे भक्त माझं मनापासून मानतात त्यांना मी कधीच दूर करत नाही. त्यांना माझा आशीर्वाद अचानक, अनपेक्षितपणे मिळतो. कधी कधी संकेत एखाद्या लहान घटनेतून येतात. एखादा फोन कॉल, एखादी भेट, एखादा अचानक विचार. स्वामी म्हणतात, बाळा जिथे तू दुर्लक्ष करतोस तिथे मी मोठा संदेश पाठवतो. मनापासून माझा आदर करण्यासाठी तो संदेश गोड बातमी घेऊन येतो. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे फक्त सुख नाही, तो म्हणजे तुझ्या श्रद्धेचा आणि भक्तीचं फळ आहे. बाळा जे तू मनापासून मागतोस ते तुला मिळेल. कधी अचानक, जणू अपेक्षितच नव्हतं, पण ते तुझ्या जीवनात आनंद, समाधान आणि शांतता घेऊन येईल. दररोज स्वामींचं नाव घे, मन शांत ठेव. प्रार्थना, ध्यान आणि भक्ती वाढव. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, भक्ती आणि श्रद्धा ठेवणारा कधीच रिकामा राहत नाही. भक्तांचा अनुभव सांगतो,
वर्षानुवर्षे वाट पाहणारे थोडा संयम ठेवल्यावर अचानक त्यांच्या आयुष्यात सर्व काही बदलते. स्वामी म्हणतात, बाळा, मनापासून माझा आदर करणारा प्रत्येक भक्त माझ्या कृपेने गोड बातमी अनुभवतो. तुझ्या आयुष्यातही ती वेळ येणार आहे. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींचा आदर करता त्याच्यासाठी चमत्कार घडतो. हा संदेश तुझ्या हृदयात पोहोचलाय कारण तू मनापासून स्वामींचा मान करतोयस. तुझ्या आयुष्यात गोड बातमी, आशा, आनंद आणि समाधान येणार आहे. स्वामींचं वचन आहे, बाळा, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तू मनापासून मला मानतोस म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुमचं मन स्पर्श करू शकला का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.